नमस्कार मित्रांनो, आज मी पारूचा ब्लॉग चालू केलाय. निकिताचा आवरून झालंय कारण आज निकिता एक स्पेशल डिश बनवणार आहे. ती म्हणजे चिकन बिर्याणी. आधी मी एकदा बनवली आहे जी की झालेली चांगली. आता मी दुसऱ्यांदा बनवते जास्त जरा क्वांटिटीची. Yes. बघू कशी होती. इकडे बघा तुम्हाला राईस दिसतोय, इकडे कांदा दिसतोय, पुदिना, दही, खडा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन. आणि आता मी सुरुवात करतेय बरिस्ता बनवायला. कांदा चिरून घेते, तो मस्त तळून त्याचा बरिस्ता बनवायचा. येस. आणि आता कढईत तेल टाकते निकिता बरिस्ता तयार करायसाठी. आणि बरिस्तासाठी असं आडवं चिरायचं मी पाहिलंय. कळलं का गाईज? बरिस्तासाठी कांदा असा सरळ न चिरता उभा चिरायचा. त्याचं रिझन निकिता मॅडम सांगतील. ये फंस गया सी रिझन असं काही नाही, मी टाकलेलं आहे ते. हा छान 15 मिनिटं तरी भाजायचा आहे, ब्राऊन रंग येईल. गाईज टफ असतं कांदा चिरून आयुष्य. कांदा चिरून माझे तर हाल होत आहेत, पण सोबत मंदार नुसतं उभा आहे त्याच्या पण डोळ्यातनं. बरिस्ता करायला लय वेळ लागतंय. मी तिला काल म्हणत होतो बरं का रात्रीच करूया, पण माझं ऐकलं नाही. कारण सगळ्यात जास्त टाइम जाते बरिस्ता करायलाच. अर्धा पाऊण तास जाते नुसतं कांदा तळायलाच. होतंय पण होऊन जाईल एवढं. तर कांदा बरिस्ताच खूप लागतो. मेन बरिस्ता आपल्या मॅरिनेशन मध्ये जाणार आहे जास्त करून, आणि बाकी गार्निशला थोडस. हे बघा असा पहिला घाणा आम्ही काढलेला आहे आणि अजून एवढा तळायचा आहे. गप ना, का मुद्दाम अजून दाखवतोय. चिकनचे असे मोठे मोठे पीस करायचे बिर्याणीसाठी, नाहीतर ते पाक विरघळून जातात, सापडतच नाहीत बिर्याणी मध्ये. मग लोक म्हणतात अरे याने गंडवलं, एक पीस दिला आणि बिर्याणी केलं. निम्मा तळलेला कांदा, कच्चा कांदा, लवंगी मिरची, आणि अशा पद्धतीनं चिकन धुवून झालेलं आहे. तर जे कांदा तळलेलं तेल आहे ना, ते तेल आपल्याला मॅरिनेशन साठी लागतं, म्हणून ते तेल काढून घेते निकिता. थोडं जास्त घेते, 1 किलोची करतोय ना. हा, 1 किलोपेक्षा जास्त आपलं जास्तच 1.25 किलो. आता मॅरिनेशन करते मी चिकनला. चवीनुसार मीठ, थोडं अद्रक लसूणची पेस्ट मी 4 स्पून तरी घेते. वाटण टाकले 1 किलोच्या. 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून धनेपूड, गरम मसाला थोडा, गोडा मसाला थोडा, आणि ही आमची चटणी आहे घरची, ती मी टाकते. कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला, आणि ही लाल चटणी थोडी 1 टेबलस्पून टाकली. हे आपल्या बरिस्ताचं तेल टाकलं सगळं. आणि खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय, तो बारीक चिरून मॅरिनेशन मध्ये टाकते. कोथिंबीर डायरेक्ट फ्रॉम दी सांगली आजपाडी, आणि पुदिना ब्लँकेट. हा, आणि बिर्याणी मसाला, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना, नाईस. हे सगळं मी मिक्स करून घेते आधी, मग दही टाकणार आहे. आता आपलं राहिलंय बरिस्ता, भरपूर सारा, आणि दही हे टाकते आणि मिक्स करते. भरपूर टाकायचं आणि हे छान मिक्स करायचं. मिक्स 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 मिक्स. आणि एका लिंबाचा रस पण पिळायचा मोठ्या. आपण लगेच शिजवायला घेणार आहे. आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन आता तेलामध्ये जाणार आहे फ्राय व्हायला. आणि असं मस्तपैकी तेलात टाकलंय. हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स मिक्स मिक्स. असं तेल तरी उकळते बघा. हे मस्त 80-90% आता शिजवणार आम्ही ह्यातच. बघा कशी तळी आल्या, तळी तळी. आणि कसं शिजले बघा, लुसलुशीत. आणि 90% तरी आम्ही इथे शिजवणार आहे. बाकी 10% दम मध्ये शिजेल, आहे की नाही मंदार? बाकी 10% निश्चितच चिकनला पुढे बसवती दमलीत. शीज शीज. म्हणून त्याला दम बिर्याणी का? आणि इकडे पाणी ठेवले गरम करायला. मस्त. इकडे मी घेतल्यात मिरच्या
तू घेतला तमालपत्र, वेलची, दालचिनी. दालचिनी. तू घेतलंयस हा. दालचिनीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये माहितीये का? काय म्हणतात सांग. ये फंस गया सीएम. दालचिनी, पुदिना, अजून आणि कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची. घ्यायची. हे सगळं तयार आहे मॅरिनेशनचं. क्या बोला तूने? हे सगळं तयार आहे मॅरिनेशनचं. हे आपल्याला तांदूळ शिजवताना टाकायचंय पाणी उकळल्यावर. ठीक आहे. आणि ही क्लिप मी न एडिट करता अशीच्या अशी टाकणार आहे. टाकू ना? हो. चालतंय. ह्यात काय तर निकिता कोथिंबीर चिरते आता कशासाठी? मॅरिनेशन गार्निश साठी. मग अशी चुकलं यार म्हणतात. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, तुम्हाला कुठली बिर्याणी आवडते ते कमेंट मध्ये सांगा. मला हॉटेलमधली कुठल्याच हॉटेलमधली बिर्याणी मला नाही आवडली. एक हॉटेल आहे नगर मधलं, तिथली आवडलेली सगम म्हणून. बाकी इकडचं कुठलंच नाही आवडली. फक्त मग घरात बनती ती निकिताच्या हातची आणि माझ्या हातचीच बिर्याणी बेस्ट असती. आम्ही आता हॉटेल चालू करणार आहे बिर्याणीच. मनीचे बिर्याणी हाऊस नक्की खायला या. कधी करणार आहेस? लवकरच. लिंबू पिळूया की? नाही, आता नाही पिळायचं. आधीच म्हणणार का? ते रोअरिंग वॉटर असतं ना, असं उकळलेलं पाणी, तेव्हाच हे सगळं टाकायचं त्या पाण्यात तांदूळ शिजवायला असं. आणि मीठ पण असंच टाकायचं की ते समुद्राचं खारं पाणी झालं पाहिजे असं. तुमच्यासाठी खास समुद्रातल्या पानाची बिर्याणी, खाळी झाड. नाही गाईज बघा, सकाळी उठलो मी, सगळं सामान जाऊन आणलं. सामान आणल्यानंतर निकिता मॅडमनी चहा केला, बिस्किट खाल्ले, खारी खाल्ली, सगळं झालं त्यांचं. सकाळपासून मी असाच उपाशी नुसतं व्हिडिओ शूट करतोय. कारण मंदार चहा बिस्किट खारी खात नाही. दुसरं काय काय करायचं? मी काय काय करायचं? मी अख्खी बिर्याणी करते. दोन्ही गॅस एंगेज आहेत. नाही, बंद झालाय तो. आत्ता झालाय, आता करू शकते मी. तर डोस्याचं बॅटर रेडी आहे. त्याला मी डोसा खायला घालू शकते. घाल खरंच. 2 मिनिटं थांबणार, देते मी. माझ्या पोटात मलाच बघावं लागणार म्हणून मी शेवटी कालचं जे डोशाचं पीठ होतं हो का? ते मी काढलेलं आहे. आणि अशा अरे पद्धतीने वा. सुशुशीत डोसा. थँक गॉड डोस्याचं पीठ होतं. आता निकिताच काही खाऊन झाले नाही पलटायची. वाव, कसं वाटतंय मंदार आता तुला? चांगलं वाटतंय कारण मला लई भूक लागली. मंदार खुश झाला. आणि ही ती शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची खोबऱ्याची. इज द चटणी. आणि मी सगळं जे खातो ते ऑलिव्ह ऑइल मध्ये खातो. मी खूप डाएट कॉन्शियस आहे. ओ माय गॉड. नुसतं एक चिप का चेल, एकच चिप. बास. हा एक टिप काय? चुकून पडले जास्त. कसं आहे मंदार? मी छान केले. खोटं बोलतोयस होय? कोणी केलं? कोणी केलेलं सांग की काल. महिन्यात असली ना विषय आपला वेगळा. कला आहे पोराकडं. सुगळण मोकाशी. सुगरण. मित्रांनो, हा जो उत्तप आहे तो इन्स्टंट वाला आहे. आणि ही रेसिपी मी इन्व्हेंट केलेली आहे. 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ते मिक्सर मधून काढायचं. चुकलंय. भिजत डायरेक्ट घालून. तुझं खोटं पकडलं गेलंय. मी पकडलंय आणि ते रेसिपी सांगायलाच चुकलंयस. हा, तू सांग बरं. गाईज, हे मी केलेलं आहे आणि नेमकं मंदार सांगताना चुकलाय. 1 वाटी रवा, 1 वाटी किंवा अर्धी वाटी पोहे आणि हे भिजवून मिक्सरला ग्राइंड करताना त्यात दही सुद्धा पडतं. कळलं मी का? परत मिक्स करतो. अच्छा, दही का? ग्राइंड करताना थोडीच काय. असं तू केलंस का काल? खोटं. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. किती खोटं बोलतात लोक. ठीक मी आहे. तसंच करतो. अजून काय सांगायची रेसिपी तू कसं केलंस ते? जाऊ दे मित्रांनो, एक दिवशी करूनच दाखवतो. गाईज, मगाचे डोसे 2 होते ते मी भाजलेत. आणि या मॅडमची ज्या रेसिपी आहे हा त्यांचा डोसा आहे. तर तुम्ही बघा मगाचा डोसा कसा होता आणि आत्ताचा डोसा कसा आहे. ते असं जास्त भाजलेलं लागतं गाईज, कारण भाजल्यावर हे जास्त भाजलेलं आहे की करपलेलं आहे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा मला फिनाले वीक मध्ये घेऊन चला. चुका होतात गाईज, पण असं पण चांगलं लागतं. आता काय निकिताचा प्रॉब्लेमच ते चुकलं तरी ते कधी मान्यच नाही करायचं. ओ ते प्लीज. तसंच चांगलं लागतं म्हणायचं. ओ प्लीज. आता जवळपास अर्धा तास झाला. आत्ता कुठं उकळायला आले ते थोडंफार. मग आता सगळं हे टाकणार आहे मी. याच्यात हे लिंबू टाकणार आहे, अर्ध लिंबू पिळणार आहे, स्लाइस टाकणार आहे, मिरच्या टाकणार आहे मी, तेजपत्ता टाकणार आहे मी, लवंगा, वेलची कोणी आणि हे काढलं? सगळं मी टाकणार आहे. आणि 2 चमचे तूप सुद्धा सत्ता मंदार मुकाशी मी टाकणार आहे. टाकणार आहे. मी टाकणार आहे. आणि खोळत्या समुद्रात मीठ टाकणार आहे. रोरत्या समुद्रात. रोज
मिरच्या हा हे बघा 2 चमचे मीठ. मस्त हे बघा कसं समुद्रासारखं तिकडे दाखव खवळलेलं समुद्र टाकलेलं आहे. नंतर मी हे लिंबू पिळत आहे. अर्ध लिंबू पिळले आणि बाकीच्या सगळ्या स्लाइस तशाच टाकायची या अशाच. या स्लाइस आम्ही टाकत आहोत. नाईस. आणि या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि बाकी सर्व खडा मसाला. त्या खड्या मसाल्यात काय आहे मीच काढून ठेवलाय म्हणून सांगतो. तमालपत्र आहे, वेलची आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी आहे आणि हिरवी वेलची आहे. ठीक आहे. एक्सपर्ट मॅडमनी परत एकदा डोसा करपवलेला आहे. हा बघा एक आणि हा बघा एक. गाईज तुम्ही सांगा मी काय काय करायचं. मी आता पाण्यामध्ये सगळे जिन्नस टाकत होते तेव्हा माझा डोसा करपला. त्यात माझी चूक आहे. मगाशीचा डोसा यावेळेस काहीच करत नव्हतीस मग. चालतं म्हणतात तेवढं. आणि असं हे पाणी उकळलेलं आहे मस्त पैकी. सगळ्यात महत्वाचं कार्य मी करतोय तर हे बघा हे आहे म्हैशीच्या दुधाचं तूप. घरून एकदम आलेलं. गळगळीत गळून आलेलं रवाळ. एकदम असं रव्यासारखं दिसलंय बघा. असं गोळा केला की रव्याचा लाडू असं वाटतंय. असं हे 1 चमचा भरून तूप आपण टाकणार आहोत मस्त पैकी अख्खा. उकळत्या हे बघा गाईज जसं मला हवं होतं तसं पाणी अजून काय उकळलेलं नाही. काय नाही बोल की आता. माझं काहीच नाही. मी बिर्याणी केली तरी. आता तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही अख्ख्या व्हिडिओ मध्ये हे चिकन सगळं तयार करताना मी होत होतो. मिक्स सुद्धा मी केले. काय तयार करायचं होतं सांग. हलवायचं होतं ते. मग शिजताना मध्ये मध्ये उघडून बघायचं होतं. मग तोपर्यंत मी दुसरी कामं करत काय केलं दुसरं सांग तेव्हा. तांदूळाची तयारी. हा जवळपास 1 तास भिजवलेला तांदूळ आहे तो टाकतोय. आणि हे सगळा तांदूळ आपण तांदूळ सगळा गेलेला आहे आज. छान मस्त तो शिजेपर्यंत ठेवणार आहे आम्ही. शिजेपर्यंत म्हणजे फार फार तर 7 ते 8 किंवा 9 मिनिटं. कारण आपण 1 तास तांदूळ भिजवलेला आहे. त्यासाठीच मी 1 तासापूर्वी तांदूळ भिजत घालायला सांगितलेलं निकिता. हे सगळं खोटं बोलतोय. हे सगळं मी सांगितलं. तुला बिर्याणी शिकवली कुणी. कुणी नाही माझी मी शिकले युट्यूबला बघून. आणि तांदूळ टाकल्यानंतर हळूच असं अलगद हलक्या हाताने असं हलवायचा असतो. अजिबात जोरात हलवायचं नाही. त्याचं कारण म्हणजे त्याचे तुकडे पडतात आणि तुकडे पडले की ती बिर्याणी वाटत नाही. ओके. कॅमेरामॅन निकिता पिसाळसह मंदार मोकाशी आज तक. आपला तांदूळ शिजलेला आहे. थोडासा किंचित जो राहिला असेल 95% तरी शिजलाय. बाकी दम मध्ये शिजून जाईल. आणि तांदूळ काढण्याआधी हे सगळे खडे मसाले काढून घेऊयात. ज्यांना खडे मसाले ठेवायला आवडतात ते ठेवू पण शकतात. आणि मंदार आता सगळं चिकनचा लेअर लावून घेण्यासाठी चिकन टाकतो हळू. मसाला हे आपलं बरिस्ता. नंतर पुदिना. ओके. कोथिंबीर भरपूर टाकायची. येतेच म्हणून हा सगळा राईस एकदमच टाकतो आपण. आम्ही वेगवेगळे लेअर नाही करत. आणि चिकन वरती आता राईसचा लेअर लावलाय. त्याच्यावर पुन्हा आपण गार्निश करतो. बरिस्ता, पुदिना, कोथिंबीर आणि आमच्या घरचं थोडं म्हैशीचं तूप ते वरून थोडं टाकतीये. आणि दम लावायला आम्ही इथं फॉइल पेपर घेतलाय. असा पॅक करून घ्यायचा सगळ्या बाजूनी. मग त्याच्यावर ठेवायची परात आणि ते ठेवायचं तव्यावर. आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली हे वजन ठेवायचं वेट म्हणजे भत्ता ठेवतोय जेणेकरून पूर्ण पॅक होईल. अजिबात हवा बाहेर नाही जाणार. आता आपण 15 मिनिट वाट बघू. आणि मी अभ्यंग स्नान करून आलेलो आहे. आणि फायनली आपली बिर्याणी आपण आता उघडून बघणार आहे. दम दिलेला आहे आपण त्याला. वाह. दूर बघितला दूर कसा होता दूर. वा. आम्ही एवढी सारी केली आहे ती काय फक्त दोघांसाठीच नाही केली. तर खासरेच्या ऑफिसला घेऊन जाणार आहे. होणार आहे. आणि बघू ऍक्च्युअल खरा रिव्ह्यू मिळणारच आहे आपल्याला.
तर मी पहिल्यांदा राईस वरचा सगळा बाजूला काढून घेतला. त्याचं रिझन असं की मग ते मसाला आणि हे व्यवस्थित नाही जात, म्हणजे सगळ्यांना देता नाही येत म्हणून, यासाठी. आणि तुम्हाला आता हे चिकन दाखवतो, जे मी आता एका डब्यात भरणार आहे थोडं थोडस. वाव, छान झालंय की रे मंदार. मस्त झालंय. छान नाही, मस्त. आपण एका ह्याच्यात 4-5 पीस टाकतो. थोडा मसाला पण टाक. थोडासा मसाला टाकायचा आणि पीसेस आणि मसाला खाली टाकून असं त्याच्यावर मस्त मंदार राईस छान टाकून. तर हे आपले असे डबे भरून झालेले आहेत. तर आपण आता निघूया ऑफिसला. गाईज, मला जेन्युइन रिव्ह्यू द्या. व्हेजिटेरियन बास झालं, तू खाऊ शकतो. 2 लेग पीस. याला मी देतोय डबल गोल्डन थँक्यू. अप्रतिम. वा वा, बरं झालं. म्हणलं काय चुकतंय का काय माझ्या. लोकेश आत्ता आलाय. कशी झाली लोकेश? अरे खूप मस्त. निकिता सुगरण हे मला आत्ता कळलं. थँक्स. विशाल, एक वाक्य, बिर्याणी खाऊन काय वाटतंय? बिर्याणी खाऊन खूप छान वाटलं. एक शब्दात बिर्याणीचं वर्णन. खूप छान. चाटून पुसून जबरदस्त. खाऊन पिऊन निवांत. वा, अशा प्रकारे एक सटल प्रमोशन जाऊन एक व्यवस्थित प्रमोशन पण टाकून दिलंय. द आर्ट अँड द आर्टिस्ट. आता नवीन काय येईल मनीच्या ब्लॉग मध्ये पाहण्यासारखं राहील. नवीन कोणता डबा उघडला तेच तर. तर फायनली सगळ्यांचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका रविवारी कासरे सोबत मणीचे ब्लॉग नवीन रेसिपी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. खाण्याचं मग नाही. खाण्यात